आतापर्यंत आपण ज्या पद्धतीने मार्केट कशा पद्धतीने रिॲक्ट करू शकतं येणाऱ्या पिरियडमध्ये याचं अनालिसिस आपण केलं होतं. तर आज आहे 5 तारीख म्हणजे 5 ऑक्टोबर. तर उद्यासाठी म्हणजे 6 ऑक्टोबरसाठी मार्केट कशा पद्धतीने काम करेल याबद्दल आपल्याला आज डिस्कस करायचं आहे. तर जरासं चेक करून घेऊयात, की या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण जसं म्हणत होतो, की मार्केटने कुठेतरी बॉटम करणं आवश्यक आहे आणि तो बॉटम करण्याचा मार्केट प्रयत्न करतं. जे की 24,600च्या आसपास आपल्याला एक छानसा सपोर्ट पाहायला मिळू शकतो. परंतु आता सध्या मार्केटमध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे लेव्हल्स आहेत, तर आपण असं कन्सिडर करूयात, की थोडंसं या लेव्हलच्या आसपास मार्केटने रेझिस्टन्स घेतलेला आहे. ही जी लेव्हल आहे ती मार्केटमध्ये वीकली टाइम फ्रेमवरती जर चेक करायला गेलो, तर आपल्याला 900च्या आसपास एक छानसा रेझिस्टन्स पाहायला मिळतोय किंवा आपण म्हणू शकतो इथे फेस करताना पाहायला मिळतं. बरेच वेळा मार्केट कशा पद्धतीने काम करतं जरासं अनालिसिस करून घेऊया. ज्यावेळेस मार्केटमध्ये एखादी लाँग बिअरिश कॅन्डलस्टिक होते. लाँग बिअरिश कॅन्डलस्टिकच्या हाफ पर्यंत बरेच वेळा मार्केट येतं. मार्केट हाफ पर्यंत येतं आणि तिथून परत एकदा डाउन साइडच्या ट्रेंडमध्ये जाण्याची शक्यता राहू शकते. ही एक पॉसिबिलिटी आपण इग्नोर करून चालणार नाही. हे पण आपण अनालिसिस करूयात, की मार्केटमध्ये अपसाइडचा ट्रेंड येईल की डाउन साइडचा. जर आपण असं कन्सिडर करूयात, की जर मार्केटमध्ये या सध्याच्या सिच्युएशननुसार मार्केटला जर डाउन साइडला जायचंय, तर मार्केटमध्ये असं कन्सिडर करावं लागेल, की 950 ते 900च्या आसपास मार्केट जाऊन पुन्हा एकदा डाउन साइडच्या ट्रेंडला कंटिन्यू करू शकतं. ही पॉसिबिलिटी आपण ऍक्सेप्ट करून मार्केटमध्ये तशा पद्धतीने ट्रेड करूया. ठीक आहे. दुसरं, आता मार्केटमध्ये जर अपसाइडचा ट्रेंड यायचा असेल, तर काय पॉसिबिलिटीज आहेत? जसं ज्या पद्धतीने आपण लास्ट टाइम अनालिसिस केलं होतं, की मार्केटमध्ये 900च्या आसपास मार्केट जर राहत असेल ऑन अ डेली टाइम फ्रेम, पहिल्यांदा थोडंसं वीकली टाइम फ्रेमचा एखादा मी रेजिस्टन्स इथे ड्रॉ करून ठेवतो. जो 960चा वगैरे आहे, 960 ते 970चा आपल्याला इथे एक रेजिस्टन्स पाहायला मिळू शकतो. ठीक आहे. कारण बरेच वेळा मार्केटने इथून डाउन साइडचा ट्रेंड केला होता. जसं की मार्केट ज्यावेळेस या लेव्हलच्या वर जाण्याचा प्रयत्न केला, सस्टेन नाही राहिलं किंवा या लेव्हल पासूनही रिटर्न आलं आणि या लेव्हल पासूनही रिटर्न आलं. त्यामुळे आपण या लेव्हलला जरा इम्पॉर्टन्स जास्त देतोय. सध्या तरी असं मी म्हणतोय, की एखाद्या बिअरिश कॅन्डलच्या हाफ पर्यंत मार्केट आलं आणि त्याला जर टच करून परत खाली गेलं, तर एखादा येणाऱ्या पिरियडमध्ये म्हणजे उद्याच येईल असं नाही म्हणत आहे. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये एखादा डाउन ट्रेड येण्याची शक्यता राहू शकते. जर मार्केट इथे टाइमपास करून रेझिस्टन्स फेस करून डाउन साइडला जात असेल तर. ओके. सध्या तरी मार्केट थोडंसं अपसाइडचा प्रयत्न करतात. आता जर मार्केट इथे थांबून जर मार्केट असं पकडून चालूयात, की 1-2 तास जर या लेव्हलच्या वर मार्केट सस्टेन होत असेल, तर आपण असं कन्सिडर करूयात, की या कॅन्डलमध्ये ज्या लोकांनी सेल्सच्या पोझिशन्स घेतलेल्या आहेत, कदाचित त्यांची ताकद कमी पडते. कदाचित मार्केट इथून पुन्हा एकदा अपसाइडच्या दिशेने जाण्याची शक्यता राहू शकते. मग आपल्याला सध्या जर ट्रेड करायचं असेल, तर कोणत्या लेव्हल्सच्या वर किंवा कोणत्या लेव्हलच्या खाली ट्रेड करणं जास्त बेटर राहू शकतं. तर सध्या तरी आपण टेक्निकल अनालिसिस नुसार जर अभ्यास केला, तर फक्त लक्षात येतंय की 900च्या आसपास छानसा एक रेझिस्टन्स घेताना पाहायला मिळतंय. याआधी एक छोटीशी लेव्हल ही सुद्धा मी मेन्शन केली होती, की मार्केटमध्ये या लेव्हलच्या आसपास थोडासा रेझिस्टन्स तुम्हाला फेस करायला लागू शकतो. जी की होती 870च्या आसपास आणि 870ला आता थोडंसं क्रॉस करून मार्केटने प्रयत्न केलाय अपसाइडला सस्टेन होण्याचा. परंतु 6 तारखेला मार्केट जर या लेव्हलचा सपोर्ट घेऊन बघा, ही पण पॉसिबिलिटीज राहू शकते, की मार्केट जर या लेव्हलला परत एकदा रिटेस्ट करून हळू मार्केट अपसाइडच्या दिशेने सुद्धा जाऊ शकतं. हे आपण टेक्निकल अनालिसिस नुसार कन्सिडर करतो. जर मार्केट पहिल्या 1 तासामध्ये या लेव्हलच्या खाली सस्टेन होत असेल, तर आपण असं कन्सिडर करूयात, की 900च्या आसपास एक छानसा रेझिस्टन्स बनलेला आहे. ती लेव्हल ब्रेक झाली आणि तीही मार्केटमध्ये 30 ते 45 मिनिटापर्यंत मार्केट या लेव्हलच्या वर राहत असेल, तर आपण मार्केटमध्ये अपट्रेंड येईल अशी अपेक्षा ठेवू शकतो. सध्या तरी महत्वाची लेव्हल असणारे 875 रिटेस्ट करून मार्केट वर गेलं तर चांगली गोष्ट आहे किंवा हीच 900ची लेव्हल ब्रेक करून 30 मिनिट ते 45 मिनिट वर राहत असेल तर मार्केटमध्ये हळूहळू अपसाइडचा ट्रेंड येऊ शकतो. आता जर आपण डेटा अनालिसिस पकडायचं असेल तर डेटा अनालिसिस नुसार मार्केटमध्ये कुठे छानसे सपोर्ट किंवा रेजिस्टन्स आहेत याबद्दल आपण डिस्कशन करूया. आपण जसं म्हणतो की
कॉल जे सेल करतात त्यांचा व्ह्यू निगेटिव्ह असतो आणि पुट जे लोक सेल करतात त्यांचा व्ह्यू पॉझिटिव्ह असतो. आत्ताच्या मार्केटच्या करंट सिच्युएशन नुसार स्पॉट प्राइस जी चालू आहे ते असं कन्सिडर करूयात की स्पॉट प्राइस चालू आहे 24,900च्या आसपास. मग आपण याला ऍट द मनी कन्सिडर करूयात. ऍट द मनीला जर तुम्ही चेक कराल 24,900ला पूर्वी एवढा डेटा या आधीच्या मार्केटमध्ये नव्हता. म्हणजे कधीच्या तर फ्रायडेच्या मार्केटसाठी एवढा डेटा किंवा एवढा रेजिस्टन्स बनला नव्हता. नव्याने इथे काही लोक आलेले आहेत आणि या लोकांनी इथे काही कॉल सेल करून ठेवलेले इथे पोझिशन्स पाहायला मिळतात. मग जर मार्केटमध्ये 24,900 हा एक रेजिस्टन्स जर ब्रेक झाला आणि तेही मार्केट 30 ते 45 मिनिटं या लेवलच्या वर राहिलं तरच मार्केट जाऊ शकतं नेक्स्ट लेवल पर्यंत. नेक्स्ट चांगला रेजिस्टन्स जो आहे तो आता 25,000ला आहे. हाच रेजिस्टन्स तुम्ही चेक करू शकता. याआधी 950च्या लेवलच्या आसपास होता, परंतु तो कदाचित शिफ्ट झालेला पाहायला मिळेल. या लेवलच्या आसपास शिफ्ट झालेला आहे. म्हणजे मेजर रेजिस्टन्स आता 900चा आहे आणि त्यानंतर 25,000चा तुम्हाला पाहायला मिळेल. ओके. मार्केटला काही सपोर्ट्स आहेत का? तर बघा, एक छानसा सपोर्ट इथे बनलेला पाहायला मिळेल. हाही एक चांगला सपोर्ट कन्सिडर करावा लागेल. ठीक आहे. म्हणजे 900च्या आसपास थोडासा सपोर्ट आहे किंवा छानसा रेजिस्टन्स पण म्हणता येईल. दोन्ही पण मार्केटमध्ये सिमिलर असे आहेत असं आपण कन्सिडर करूया. दोघांची स्ट्रेंथ सिमिलर आहे 24,900च्या आसपास. आता दुसरी जी इम्पॉर्टंट लेवल असणार आहे की जर 900च्या खाली मार्केट सस्टेन होत असेल तर मार्केटसाठी कोणता नेक्स्ट सपोर्ट राहू शकतो. तर सर्वात मोठा जो सपोर्ट आहे तो मला असं वाटतंय की मार्केटमध्ये 24,800च्या आसपास एक चांगला सपोर्ट मार्केटला पाहायला मिळतो. जर मार्केट उदाहरणासाठी 6 तारखेला मार्केट जर 850च्या आसपास ओपन झालं आणि थोडंसं खाली जाऊन परत रिटेस्ट केली, म्हणजे म्हणू शकतो की 800ची लेवल रिटेस्ट केली, परत मार्केट बाउन्स बॅक करू शकतं. लक्षात घ्या, 24,800च्या आसपास मार्केट जर खाली आलं आणि इथून मार्केट बाउन्स बॅक करत असेल तर ही चांगली कंडिशन मार्केटसाठी राहू शकते. तर अशा पद्धतीने मार्केटमध्ये जर आपल्याला ट्रेड्स करायचे असतील तर मार्केटसाठी आपल्याला 24,800 एक छान सपोर्ट आहे. जर हा सपोर्ट अनफॉर्च्युनेटली ब्रेक झाला तर आपल्यासाठी एक मेजर डाऊनफॉल म्हणजे अगदी मार्केट 700 किंवा 650 पर्यंत सुद्धा जाऊ शकतं 2 ते 3 दिवसामध्ये, किंवा उद्याही जाऊ शकतं जर तेवढ्या प्रमाणामध्ये बॅड न्यूज किंवा निगेटिव्ह न्यूज मार्केटमध्ये असतील तर. सध्या तरी मेजर सपोर्ट आहेत मार्केटसाठी 800 आणि करंटली तरी 900च्या आसपास आहेत. दुसरा जो चांगला रेजिस्टन्स आहे सध्या तरी 24,900 हा मेजर रेजिस्टन्स आहे आणि मार्केटमध्ये 25,000च्या आसपास आपलं प्रॉफिट बुक करणं आवश्यक आहे. तर आय होप सो या आपल्या अनालिसिसचा सर्वांना उपयोग होत असेल. खरंच जर सर्वांना उपयोग होत असेल तर सर्वांनी लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि जर तुम्हाला कोणाला शेअर करायला आवडत असेल तर तुम्ही शेअर सुद्धा करू शकता. थँक्यू.